नमस्कार, ट्रॅव्हल लॉग डीपलीच्या आजच्या नवीन भागात मी दीपिका पाटील मनापासून स्वागत करते। आज आपण आलो आहोत नाशिकला। नाशिक येथे आपण वणी येथे सप्तशृंगी गडाच्या देवीला भेट द्यायला आलो आहोत। चला आपण या मंदिराविषयी जाणून घेऊया। त्याआधी इथे कसं पोहोचायचं हे थोडक्यात तुम्हाला सांगते। बाय रोड मुंबई दहिसर चेक नाका हे सप्तशृंगी मंदिर अंतर 4 ते 4.5 तासाचे आहे। साधारण मुंबईपासून 164 किलोमीटरचे हे अंतर आहे। बाय रोड मुंबईवरून फक्त नाशिकला सप्तशृंगीसाठी तुम्ही जाणार असाल तर शक्य तितकं तुम्ही पहाटे निघावं, म्हणजे मुंबईतील ट्रॅफिक आपल्याला लागणार नाही आणि आपण 4 ते 4.5 तासात सप्तशृंगीला पोहोचू शकतो। दर्शन घेऊन आपण त्याच रात्री उशिरापर्यंत घरीही रिटर्न येऊ शकतो। जर तुम्ही मुंबईवरून नाशिकला ट्रेनने जाणार असाल तर नाशिक रेल्वे स्टेशनवरून तुम्हाला ऑटो किंवा बसनेही जाता येईल। नाशिक रेल्वे स्टेशन 75 किलोमीटर अंतरावर आहे। नाशिकवरून 1000 ते 1500 रुपयात ऑटो किंवा टॅक्सी तुम्हाला इथे येण्यासाठी मिळू शकते। नाशिकवरून तुम्ही बसने या इथे येणार असाल तर 115 रुपयात तुम्ही इथे पोहोचू शकता। हे मंदिर नाशिक पासून 60 किलोमीटर अंतरावर आहे। हे मंदिर समुद्र सपाटीपासून 4659 फूट उंचीवर 7 शिखरांनी वेढलेल्या टेकडीवर आहे। गडावर पोहोचण्याआधी आपल्याला 5 ते 7 किलोमीटरचा घाट लागतो। घाटाचा रस्ता चांगला केला असल्याने घाट अनुभवायला मजा येते। गडाजवळ इथे पोहोचल्यावर अनेक दुकानदार आपल्याला गाडी जवळ येऊन पेड पार्किंग साठी कन्व्हिन्स करायला येतात। आपण इथेही पार्किंग करू शकतो। जर आपले पार्किंगचे पैसे वाचवायचे असल्यास मंदिराच्या पायथ्याशी शिवालय तलावाजवळ मंदिराची फ्री पार्किंगची व्यवस्था आहे। इथे आपण गाडी पार्क करून निर्धास्त दर्शनासाठी गडावर जाऊ शकतो। गडावर पोहोचण्यासाठी सुमारे 500 पायऱ्या चढून जाव्या लागतात। जर तुम्हाला या पायऱ्या चढायच्या नसतील तर रोपवेनेही गडावर जाऊ शकता। सप्तशृंगी रोपवे ही फ्युनिक्युलर ट्रॉली आहे जी आपल्याला 30 मिनिटात मंदिरात पोहोचवते। ही सेवा सकाळी 6 ते रात्री 9 वाजेपर्यंत खुली राहते। रोपवेची तिकीट मोठ्यांसाठी 110 रुपये तर लहान मुलं आणि सिनियर सिटीजन साठी 55 रुपये आहे। श्री भगवती मंदिराची दर्शनाची वेळ सकाळी 5 ते रात्री 9 वाजेपर्यंतच आहे। जर तुम्ही पायऱ्यांनी गडावर जाणार असाल तर 30 ते 45 मिनिटं वेळ लागतो। पायऱ्यांनी वरती जात असताना आपल्याला इथे अनेक भाविक देवीचा गोंधळ घालताना दिसतात। ते पाहून आपणही क्षणभर हा गोंधळ पाहण्यासाठी थांबून जातो। गडावरून समोरच मार्कंडेय ऋषींचा हा पर्वत आपल्याला नजरेस पडतो। पुरातन काळी या पर्वतावर मार्कंडेय ऋषींचे वास्तव्य होते। सप्तशृंगी गड हे देवी भगवतीचे निवासस्थान आहे। सप्तशृंग म्हणजे 7 शिखरे। सप्तशृंगी टेकडीवर अनेक औषधी गुणधर्म असलेले आपल्याला वनस्पती आढळतात। या इथे पायऱ्यांवर छप्पर लावण्यात आलेले आहेत, त्यामुळे उन्हापासून भाविकांचे संरक्षण होते। पायऱ्यांच्या कडेला कठडे बांधण्यात आले आहेत। वर जायचा आणि खाली यायचा रस्ता वेगवेगळा ठेवण्यात आला आहे।
पायऱ्या चढताना दम लागल्यानंतर थांबायला विश्रांतीसाठी इथे जागाही तयार करण्यात आल्या आहेत. सप्तशृंगी देवीची पाषाण मूर्ती स्वयंभू आहे. पाणीदार नेत्र, सरळ पण किंचित कललेली मान, 18 हातात 18 विविध आयुधे असा हा भगवती देवीचा थाट आहे. भारतीय उपखंडातील 51 शक्तिपीठापैकी हे देखील एक मंदिर आहे आणि हे असे स्थान आहे जिथे देवी सतीच्या अवयवांपैकी तिचा उजवा हात खाली पडल्याची इथे नोंद आहे. येथील ही देवीची मूर्ती कायम सिंदूर लेपित असते. भगवती देवीचा हा थाट आणि प्रसन्न अशी ही मूर्ती पाहून 500 पायऱ्या चढल्याचे सार्थक होते आणि आपण देवी समोर नतमस्तक होऊन आपले हात जोडले जातात. देवीचे दर्शन घेऊन पायऱ्यांनी खाली आल्यावर अगदी 5 ते 10 मिनिटाच्या अंतरावरती प्रसादालय आहे. मंदिर ट्रस्टच्या प्रसादालयात VIP थाळी 60 रुपये तर साधी थाळी 20 रुपयात मिळते. प्रसादालयाच्या शेजारी इथे भक्त निवास आहेत. मंदिर ट्रस्टने स्वस्त दरात इथे राहण्यासाठी भक्त निवास बांधले आहेत. मंदिर प्रशासनाकडून भक्तांसाठी अनेक सोयी सुविधा करण्यात आलेल्या आहेत, पण तरी इथे महिला भक्तांची थोडीफार गैरसोयच होते. इथे जरी कॉमन वॉशरूम महिलांसाठी जरी असले तरी तिकडच्या स्वच्छतेकडे दुर्लक्षच केलेले आहे. त्याकडे जरा मंदिर प्रशासनाने लक्ष देणं आवश्यक आहे. गडाच्या दक्षिणेस शिवालय तीर्थाशेजारीच राणी अहिल्यादेवी होळकरांनी बांधलेलं सिद्धेश्वर महादेव मंदिर असून हे हेमाडपंथी शैलीचे मंदिर आहे. चला आता आत जाऊन पाहूया कसं आहे हे मंदिर.
सप्तशृंगी गडाच्या दक्षिण बाजूस सतीच्या गडाजवळ हे शिवालय नावाचे प्राचीन तीर्थ असून अनेक भाविक इथे स्नान करून मगच गडावर देवीच्या दर्शनासाठी जातात। खूप छान प्रसन्न वातावरण आहे इथे। इतक्या भर दुपारच्या उन्हात सुद्धा हे पाणी खूप थंडगार आहे। हा व्हिडिओ मी दिलेली माहिती कशी वाटली मला कमेंट मध्ये नक्की सांगा। व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक करा। तुम्हाला या जागेविषयी या मंदिराविषयी काही अधिक माहिती असेल तर तेही मला कमेंट मध्ये नक्की सांगा। पुढच्या व्हिडिओमध्ये मी अशीच छान छान नवीन धार्मिक स्थळं ऐतिहासिक स्थळं घेऊन मी भेटेनच। तोपर्यंत व्हिडिओ लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करा आणि आपल्या मित्रपरिवारांपर्यंतही जास्तीत जास्त हा चॅनल पोहोचवा, कारण हा चॅनल आपलंच आहे। चला आता आपण पुढच्या व्हिडिओमध्ये भेटू, तोपर्यंत बाय।